नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाहीये. राज्य सरकारला अजूनही आणखी मुदत हवी असल्याचं कळतंय. सरकारला आणखीनही 15 दिवसांची मुदत हवी आहे, अशी राज्य सरकारनं हायकोर्टात विनंती केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटी महामंडळाने विलीनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. राज्य सरकारला अजूनही 15 दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती राज्य सरकारच्या वकिलांनी हायकोर्टात केली आहे. तर विधानसभेत याबाबत एसटीबाबत काहीही चर्चा झाली नाही, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. तर आतापर्यंत 107 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं देखील सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाहीये. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाहीये. तारीख पे तारीख पडते, काय अपडेट? खरं तर एकूणच एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असताना सरकार समोर जे पर्याय होते त्यामधला एक पर्याय म्हणजे विलीनीकरणाचा महत्त्वाची मागणी ही ठेवण्यात आलेली होती. परंतु ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे, कोर्टामध्ये युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टासमोर राज्य सरकारच्या वकिलांनी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की साधारणपणे आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे न्यायालयाने आत्महत्या हा एक पर्याय असू शकत नाही अशा पद्धतीची सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या संपूर्ण संपामध्ये 100हून अधिक साधारणपणे 107 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि चौकशी कुठल्याही बाबतीत करण्यात आलेली नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जो काही नुकसान होतं आहे तेही फार मोठं आहे. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या औद्योगिक न्यायालयाच्या निकालाचा सुद्धा इथे जो आहे ते एक उदाहरण ठेवण्यात आलेलं होतं आणि न्यायालयाने त्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याची प्रत मागितलेली आहे. त्यामुळे आता आपण बघतोय की कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ऑर्डर कशा पद्धतीनं पास केली जाते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे विलीनीकरणाचा प्रश्न सरकार दरबारी मान्य होणं गरजेचं आहे आणि अधिवेशनात सुद्धा याबाबत चर्चा झाली नाही असं सदावर्ते यांनी म्हटलेलं होतं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी या एका बातमीकडे लक्ष देऊन आहेत, कारण कोर्टानं काय म्हटलंय हे बघणं संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण गावाखेड्यामध्ये पोहोचलेली एसटी महामंडळाची सेवा यामुळे विस्कळीत झालेली होती आणि आता राज्य सरकारनं 15 दिवसांची अवधी जो आहे तो मागितलेला आहे. निश्चितच सुस्मिता, खरं तर राज्य सरकारनं अजूनही 15 दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र आपण पाहतोय बरेच दिवस तारीख पे तारीख पडते, कोणताही ठोस निर्णय समोर येत नाहीये आणि यामध्येच बरेच कर्मचारी आत्महत्या देखील करतायत. त्यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका असेल? खरं तर कर्मचाऱ्यांची भूमिका ही त्यांच्या संघटनांकडनं त्यांच्या वकिलांकडनं घेण्यात येते. त्यामुळे त्याबाबत स्पष्टपणे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु एक गोष्ट यात खरी आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीने न्यायप्रविष्ट प्रकरण असतं त्यावेळेला न्यायालयाची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. कारण दोन्ही पक्षांकडनं युक्तिवाद केला जातो आणि या युक्तिवादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर नेमका सरकारकडनं कशा पद्धतीनं अहवाल सादर केला जातो, सरकारकडनं कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत आहेत का आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येमागचं कारण सरकारला कळावं अशा पद्धतीची भूमिका कर्मचाऱ्यांच्या वकिलांकडनं मांडण्यात आलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये अहवाल सादर केल्याशिवाय न्यायालय भूमिका घेऊ शकणार नाही, कारण न्यायालयाला दोन्ही बाजू तपासून त्यानंतर आदेश पारित करायचे असतात. निश्चितच सुस्मिता, अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये. राज्य सरकारला आणखीनही 15 दिवसांची मुदत हवी असल्याचं कळतंय. राज्य सरकारनं हायकोर्टात तशी विनंती केली आहे. एसटी महामंडळाला विलीनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि राज्य सरकारला अजून 15 दिवसांची मुदत मिळावी अशी राज्य सरकारच्या वकिलांनी विनंती केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. आतापर्यंत 100 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचं कळतंय. कमी वेतन ही मुख्य मागणी आहे आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर
खरं तर हे आंदोलन सुरू आहे. 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार धोरण मांडणार आहे आणि सभागृहात धोरण मांडणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. सरकारनं सभागृहात निवेदन दिलेलं आहे आणि सभागृहात धोरण मांडणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नागपुरात संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएसवर चौफेर टीका केली आहे. दरम्यान या शिवसंपर्क अभियानादरम्यान खासदार भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भावना गवळी परवानगी घेऊनच गैरहजर असल्याचं राऊत म्हटलेत. राज्यात होत असलेल्या ईडीच्या धाडीवर त्यांनी भाष्य करत अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं चूक असल्याचं म्हटलंय. तर आरएसएसवर निशाणा साधत त्यांनी मोहन भागवत यांची मुस्लिमांबद्दलची वक्तव्य पाहिली तर तुम्ही त्यांना जनाब संघाचे प्रमुख झाले असल्याचा टोला लगावलाय. काही कायदेशीर बाबी लावलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांना कोर्टामध्ये जाणं गरजेचं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी रितसर परवानगी घेऊन आज त्या इथे उपस्थित नाही आहे. पण त्यांच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे पोचलेले आहेत. ना तो निर्णय झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत थोडंसं आपण संयमाने घ्यायला पाहिजे होतं. कारण अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले. म्हणजे ह्या ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणेनं त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या, सीबीआयनं 22 धाडी, ईडीनं 50च्या वर धाडी, इन्कम टॅक्सच्या 40 धाडी, एका माणसावरती इतक्या प्रकारच्या धाडी घालून तुम्ही कोणता विक्रम प्रस्थापित केलेला आहे? पवार साहेब दबावात आले होते का त्यावेळी? मला असं वाटतं संपूर्ण देशभरात सुडाचं राजकारण सुरू आहे आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण जरी चाललं असलं तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जसं मगाशी तुम्हीच बोललात ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत जाऊन कधी वाकले नाही, तसं महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी वाकणार. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची जर गेल्या काही काळातली वक्तव्य आपण पाहिलीत मुस्लिम समाजाविषयी, मुस्लिम बांधवांविषयी, तर तुम्ही संघालाही जनाबसेना म्हणणार का? पहा ना, मोहनराव भागवत सरसंघचालकांनी गेल्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये अनेकदा सांगितलं की मुसलमानांचा आणि हिंदूंचा DNA सारखा आहे. म्हणून ते जनाबसेनेचे प्रमुख झाले, त्या जनाब संघाचे प्रमुख झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुसलमानांसाठी एक राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. राष्ट्रीय मंच काढला ना त्यांनी, म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का?